शेतकरी मित्रांनो, आपलं बळीराजा ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि आज आपण काय बघणार आहे मित्रांनो, की मोसंबीची फुलगळ 100% थांबवण्याचा सोपा उपाय आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण जे मोसंब्यात फुलगळ होती आहे का नाही, फुलं भरपूर लागतात, नंतर त्याची गळ होती, नंतर गुंडी गळ पण होती आणि त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, की आपलं उत्पादन कमी होऊन जातं. म्हणजे ह्याबद्दल जे आहे की बुवा आपल्याला फुल टिकवण्यासाठी त्याच्यानंतर गुंडी कशी टिकल्या जाईल, म्हणजे त्याची फळधारणा परत जोरात कशी होईल, तर ह्या विषयावर आपण थोडक्यात सोपी आणि स्वस्तात असे औषधाची माहिती घेणार आहे मित्रांनो. तर हे काय होतं मित्रांनो, की याचे जे प्रमुख मुख्य जे कारणं असतात, की पहिलं कारण असतं झाडाला अन्नद्रव्याची कमतरता. दुसरं कारण असतं मित्रांनो, की थ्रिप्स आणि मावा आणि कीड आहे का नाही, याच्यामुळं पण फुलगळ, गुंडीगळ ह्या गोष्टी होतात. कळी पण गळती. आता तिसरं जे आहे मित्रांनो, की पाण्याची बी जे चुकीचं व्यवस्थापन होतंय. कधी आपल्याकडून काय होतं, कधी कमी प्रमाणात पाणी दिलं जातं, कधी आपण जास्त प्रमाणात पाणी सोडतो. तर ह्यामुळं पण तुमची फुलगळ म्हणा, कळीगळ म्हणा, गुंडीगळ म्हणा, तर ह्या गोष्टी पण होतात. त्याच्यामुळं काय किंवा आपल्याला जे आहे मित्रांनो, की सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता बी भासते. तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो, तर याच्यासाठी आपल्याला छोटासा आपण उपाय बघणार आहे, की बुवा आपण ज्यावेळेस फुलरत असताना मित्रांनो, की आपण काय करते, शेतकरी लोक काय करतात, की गुंडीगळ व्हायला सुरुवात झाल्यानंतर किंवा फुलगळ व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपण फवारणी घेतो. पण त्याच्या आधी काय करायचं मित्रांनो, की आपली कळी ज्यावेळेस निघायला लागली आणि कुठं फुल उमलायला लागले समजा, तर त्यावेळेस मित्रांनो, की आपल्याला ही फवारणी एक घ्यायची आहे आणि सोपी आहे. खूप स्वस्त औषधात आपल्याला ते होतं आहे. म्हणजे जसं प्लॅनोफिक्स, म्हणजे औषधाचं पहिलं नाव आहे प्लॅनोफिक्स, घ्यायचं आपल्याला. तर ते 1 ml जे आहे मित्रांनो, तर ते आपल्याला 4.5 ते 5 लिटर पाण्यामध्ये त्याला वापरायचं आहे. आणि दुसरं जे मित्रांनो, 19-19 19-19 आपण कोणत्या बी कंपनीचं खत घेऊ शकतात. शेविल, महाधन आहे की नाही, जे चांगले स्टँडर्ड कंपन्या आहेत, तर त्याचं 19-19 आपण प्रति ग्रॅम 1 लिटरला प्रति ग्रॅम ते वापरायचं आहे. आणि प्लॅनोफिक्स आहे ना मित्रांनो, हे वापरताना आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे, का त्याचं जास्त कमी नाही होता, की आपण मी जसं सांगितलं की एक मिली 4.5 ते 5 लिटर पाण्यामध्ये आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काही मावा असेल आहे की नाही, कीड असते, मावा असतात, तुडतुडे हे जे राहत आहे, तर याच्यासाठी आपल्याला काय घ्यायचं मित्रांनो, की सुपर कॉम्प्युटर घ्यायचं आहे 1 मिलीना, ते पण 1 मिलीनं घ्यायचं आहे. तर हे जर फवारलं मित्रांनो आपण, आणि त्याची अवस्था म्हणजे कुठं ज्यावेळेस आपले फुलं कळीतून ज्यावेळेस फुलं उमलायला लागले आहे की नाही, ज्यावेळेस ती गुंडी तयार होती, काही काही याच्यात फुलामध्ये तयार होऊन जाते, तर त्यावेळेस आपल्याला याची फवारणी घ्यायची. म्हणजे याच्यामुळं काय होतं मित्रांनो, की एक तर आपली फुलगळ कमी होऊन जाते, गुंडी मजबूत होती आणि फळधारणा पण त्याच्यामुळं वाढल्या जाते. आता हे जे प्रमुख कारणं आपण जे बघितले मित्रांनो, की याचे प्रमुख कारणामध्ये, की जे काही कारणं असतात, सगळ्यात महत्त्वाचं कारण हे मित्रांनो, की याला पाण्याची काही जी कमतरता आहे. म्हणजे एक तर पाण्याचं ताण बी नाही बसलं पाहिजे, पाणी जादा बी नाही झालं पाहिजे. तर ह्या गोष्टीवर बी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. म्हणजे छोटे-छोटे चुका आहे ना मित्रांनो, याच्यामुळं की ह्या गोष्टी होऊन जातात. म्हणजे आपण जसं गळ सुरू झाल्यानंतर फवारणी घेतो, तर ती चुकीची पद्धत आहे. की आपल्याला ज्यावेळेस कळी आणि कळीच्या माध्यमातून फुल तयार व्हायला सुरुवात होऊन जाते, त्यावेळेसच ही फवारणी मारायची आहे. प्लॅनोफिक्स घ्यायचं आहे 1 मिली 4.5 ते 5 लिटर पाण्यामध्ये, आणि 19-19 घ्यायचं आहे 1 ग्रॅमना. 1 ते 1.5 ग्रॅम आपण त्याला फवारू शकतो, काही अडचण नाही. आणि दुसरं आपल्याला सुपर कॉम्प्युटर जर घेतलं आहे, तर मावा, तुडतुडे हे पण त्यांना जाऊ शकतं, ते 1 ml ना घ्यायचं आहे. हे जर झालं, ही फवारणी घेतल्यानंतर मित्रांनो, आपलं कळी पण फुलबी मजबूत होत आहे आणि गुंडी पण मजबूत होऊन जाते, म्हणजे तिची गळ होत नाही. तर मित्रांनो, ह्या पद्धतीनं आपण अनेक मोसंबीवर आपण अनेक काही माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्रायबर करायचं आहे मित्रांनो. कारण माझ्याकडं स्वतःकडं मोसंबी आहे, है की नाही. मला 40 वर्षापासून मी अनुभव घेतलेला आहे आणि ह्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला
आपलं फ्रीमध्ये की आपण आपला अनुभव शेअर करत असतो. तर चला मित्रांनो, आपल्याला आणखीन मोसंबीबद्दल माहिती घेण्यासाठी की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईबर करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की अजून शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचू शकतो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.